हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। तर असंच आहे आताचं जीवन. दुनियाकडे लक्ष देऊ नका, एन्जॉयमेंट करा, स्वतः जगा, दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. आपली खुशी कशात आहे तर ते बघा. तर नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप मस्त मजेतच असणार. आणि हो, सुरुवात मी गाण्यापासून याच्याने केली, कारण जीवनामध्ये सर्व स्वतःसाठी जगा, नका की दुसऱ्यासाठी. कारण या जगात कोणी नाही कोणाचं. ते बोलतात ना, डाळ भात लोणचं कोण नाही कोणाचं, कोकणी भाषेत उत्तर. तर हा रस्ता बघा कसा आहे, आडा तेडा मोडा मोडा. तर हा रस्ता कुठचा आहे तर शक्यतोवर सर्वांनी ओळखलाच असेल. तर हा आहे लोणावळाचा रस्ता, पहाडावरचा रस्ता आहे हा. तर बघा तुम्ही व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे मी. व्हिडिओला खूप 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 प्रेम द्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आम्ही चाललो आज लोणावळा भुशी डॅमला. तर समोरचं दृश्य खूपच सुंदर आहे बघण्यासारखं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू, बिलकुलही स्किप नका करू. तर रस्ता बघा किती छान आहे. आणि हा टाईम होता 4:30 वाजेचा, 4:30 वाजले होते. तर खूप छान असं म्हणजे आम्ही हे केलं, मुलांना बाहेर घेऊन गेलो फिरायला. आणि पाणी नव्हतं म्हटलं, पण पाणी आहे म्हणून बोलते, समोर बघाच आणि बिलकुलही मिस करू नका. तर आता मी थोडं समोर परत एक म्युझिक लावते. तर माझं स्टार्टिंगच्या गाण्यापेक्षा हे म्युझिक चांगलं राहील बरं, तर ऐका नक्की. माझं गाणं बरोबर नव्हतं, पण म्युझिक मी छान लावते. तर नक्की ऐका आणि व्हिडिओ पुन्हा बघा, मग बिलकुलही स्किप करू नका. आणि खूप सुंदर असं इथलं दृश्य आहे. तर मी काय नुसती बकवास करते ना. तर आता तुम्ही थोडं मी म्युझिक लावते, तर तुम्हाला पण व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडेल. काय कर रे? हाय, आज बघा आपण रोणारा भुशी डॅम आलो आहे. याचं नाव रोणारा आहे का भुशी डॅम सारखा बनला, तर याचं नाव मी ना थोडं रोणारा भुशी डॅम. अंशू, तर फायनली आपण आता पोचलो आहे लोकेशनला. तर मुलांचा हाय हॅलो नमस्कार तर तुम्ही घेतलाच आहे, पण मुलं एक्साईट होते जास्त, त्याच्यामुळे जास्त काही अंशू बोलला नाही, फक्त हाय केला. आणि आरवला तर तुम्हाला माहीतच आहे, आरवला बोलायला खूप जास्त आवडते. तर आम्हाला वाटलं की पाहुणी नसेल, पण सुट्टी होती बुधवारची गे, तर म्हणून म्हटलं आम्ही मुलांना फिरायला आणलं होतं. तर बघा आता आपण पोहोचलो आहे
लोकेशनवर. तर बघा किती सुंदर होतं. या टायमाला इथे पाणी राहत नाही, पण यावर्षी कसं पाऊस चालूच आहे ना, म्हणजे पाऊस काही गेला नाही म्हणून पाणी चालू आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर इथे काही उभंच राहता येत नाही. पण हे पाणी यावेळेस पाणी मस्त होतं, म्हणजे पाणी कमी पण नव्हतं आणि खूप जास्त पण नव्हतं, म्हणजे लहान मुलं पण एन्जॉय करू शकत होते असं होतं आणि भीती नाही. आणि हो, हेच ते ठिकाण आहे जिथे गेल्या वर्षी एक पूर्ण फॅमिली 8-9 जणांची फॅमिली, त्यांचे ते माहीतच असेल तुम्हाला, न्यूजवर बघितलंच असेल, सर्व एकादमात वाहून गेलेले. पावसाचा झोक आलाच तसा आणि सर्व काही वाहून नेलं. तर तेव्हापासून आम्ही आलोच नव्हतं, म्हणजे मला पण खूप भीती वाटते. पण यावेळेनं पाणी खूप जास्त कमी होतं, खूपच कमी होतं म्हटलं तरी चालते. नाच्या बराबरीत होतं, कारण इथे खूप जास्त पाणी असते. तर बघा असं छान होतं. पण लहान मुलांसाठी बरं आहे हे, खेळायला वगैरे मिळते. तर असं काही आहे इथचं लोकेशन. तर तुम्हाला कसं वाटतं तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि मला काही कोणी शूटपीट घ्यायला गेलं नव्हतं, म्हणून मी स्वतःला थोडंसं कवर केलं आणि असं हे केलं. बघा किती छान दृश्य आहे. इथलं दृश्य खूप सुंदर आहे आणि नक्की इथे तुम्ही एक वेळा नक्की या बघायला. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि मुलं मस्त खेळत होते. पाणी नाही आहे म्हणून मुलांना आणि थंडीच्या हिशोबाने दोन्ही हे करून मी असे जेंटलमॅन बनूनच नेले होते, म्हणजे पाणी खेळायला म्हणून नेलंच नव्हतं. तर बघा असं मुलाकडे बघून वाटत असेल तुम्हाला की पाणी खेळायला आले की हे आले. हा तरी जरा बरा होता, पण मोठ्याला एकदम सूट बूटमध्ये आला आणि कपडे नव्हते नेले मुलांचे पण, आणि जास्त पाणी. आणि लहान्याला बघा किती भीती बिलकुल समजतच नव्हती, भीती कशाला बोलते. आणि बघा कसा पाणी खेळतो. फक्त आणि फक्त मुलांसाठी म्हणून आम्ही गेलेलो, बाकी आम्हाला स्वतःला काही एवढं इंटरेस्ट नाही आहे फिरण्यामध्ये, पण मुलांना जरा फिरायला गेलं पाहिजे. तर बघा असंच होतं. हेच ते ठिकाण आहे. हे असं बरोबर नट याच जागेवरून गेले होते. एकदम असेच उभे होते ते पण फोटो काढण्यासाठी. आणि एकदम पाण्याची लहर अशी वाढली ना, की पाण्याच्या लहरीसोबत ते पण सगळे गेले. त्यातले काही तर भेटले आणि काही तर भेटले पण नव्हते, म्हणजे त्यांचे पण नव्हते भेटले. तर खूप छान होतं. एक मुलांचा इथे फोटो काढला आम्ही. तर आम्ही एक फोटो काढला आणि असा काही आमचा गेला दिवस. तर 6 वाजले होते संध्याकाळचे. जास्त काही शूट नाही घेतलं आणि जास्त वेळ खेळले पण नाही, फक्त मुलं खेळत होते. पण ओले व्हावं नाही म्हणून खूप प्रयत्न केला, तरी मुलं ओले झालेच. आणि कपडे पण नेले नव्हते. संध्याकाळी गेलेलो आम्ही, सायंकाळच्या टायमाला गेलेलो. घरूनच 4 वाजेला निघालो. तर आमच्या इथून लोणावळा जायला जवळजवळ 45 मिनिट लागतं. त्याच्यामध्ये ते ट्रेनचं फाटक आलं होतं, त्याच्याने 15 मिनटं परत वेस्टेड झाली, म्हणजे 1 तास लागला. आणि खूप सुंदर होतं. पण आम्हाला मावळता सूरज वगैरे बघायचा होता, पण टाईम झाला आणि मुलं पण ओले झाले होते. त्याच्यानंतर काही नाही झालं. तर असं काही आहे इथलं दृश्य. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कॉमेंट करून सांगा. हे पाणी एकदम परफेक्ट होतं मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे भीती पण नव्हती, काहीच एवढं टेन्शन नव्हतं. मुलं एकदम खेळू शकत होते, मुलं पण घाबरत नव्हते. आणि पावसाळ्यामध्ये तर इथं खूप जास्त पाणी असते. अख्खा म्हणजे मोठा माणूसच घाबरतो उभा राहायला, तर लहान मुलाची काही ताकदच नाही उभं राहण्याची. आणि मला तर एवढ्या पाण्यात पण भीती वाटत होते, म्हणजे स्लिप होत होते पाय. शूज वगैरे असले की बरं वाटत होतं. तर बघा इथे खूप मस्त मुलं एन्जॉय करत होते. आरव पण बोलत होता मला इथे याच्यात खेळायचं आहे, पण म्हटलं बाबू आपण कपडेच नाही आणले, कारण मला माहीतच नव्हतं पाणी आहे म्हणून. पण छान पाणी होतं, म्हणजे छान म्हणतं हो, मुलांसाठी तर खूपच छान होतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. 10 वेळा बोलते. आणि असं काही आज झालं आमचं फिरणं, आणि मग आम्ही आलो परत निघालो. बघा किती सुंदर असा, म्हणजे हा टाईमच एकदम परफेक्ट टाईम होता. बघा किती छान असं लोकेशन आहे. जिथं पण जाईन तिथं छानच होतं बघण्यासारखं, कारण तो टाईमच एकदम परफेक्ट टाईम होता. तर चला तर मग भेटूया. आणि हो, याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे नारायणी धाम मंदिरचा. आम्ही एकाच दिवशी 2 गेलो. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो, पण इथून लवकर निघालो कारण मुलं ओले झाले होते म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ मग तुम्हाला? बघा खूप छान आहे. असेच मी तुमच्यासाठी चांगल्यात चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.